नाशिक येथे होणाऱ्या जागतिक धम्म परिषदेची बैठक केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संपन्न। 2 मार्च रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर बौद्ध धम्म परिषद आयोजित केली असून या परिषदेला श्रीलंका, आयर्लंड, कंबोडिया, नेपाळ, मलेशिया, तैवान, तिबेट या 7 देशांमधील बौद्ध धम्म भिक्खू उपस्थित राहणार आहेत। या परिषदेतून विश्व शांतीचा संदेश दिला जाणार आहे। सर्वप्रथम लेखानगर येथील भगतसिंग नगर येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी यांचा सत्कार जिल्हा नेते सुनील साखरे, अशोक पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला। नंतर या पार्श्वभूमीवर रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काल नाशिक दौरा संपन्न केला। या दौऱ्याप्रसंगी सर्वप्रथम आठवले यांचे नाशिकच्या भुगारी मार्ग उड्डाणपुलाजवळ भुजबळ फार्म चौफुली येथे आगमन व स्वागत करण्यात आले। यानंतर शासकीय विश्रामगृह गोल्फ क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। तसेच 2 मार्च रोजी होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेनिमित्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। दरम्यान हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, धम्म परिषद सभास्थळ येथे आठवले यांनी पाहणी केली। यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनाली जाधव यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दौऱ्याप्रसंगी ताफ्यात सहभागी झाले होते। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक। स्टेज मांडव आहे, लक्षात घ्या। 15 येथील येणार नाही हा नंतरचा मुद्दा आहे। त्यांनी आमंत्रण आपलं स्वीकारले। आठवले साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली 7 देशाचे धम्मगुरू येणार आहेत, पण फक्त ते मोठ्या देशाचे, त्यांच्यासोबत अजून 7 देश म्हणजे 15 देशाचे धम्मगुरू येणार आहेत। आणि मी जाहीर सांगतो की जरा आताही जबाबदारी स्वीकारण्याने खुशाल पक्षाच्या बाहेर जावं। खूप पक्ष आहेत, आठवले साहेबाले पुढे जायचं, तोंड दाखवायचं, फोटो काढायचं, निघून जायचं आवश्यकता नाही। आपण असा पक्ष चालवलाय 2-2 माणसं असताना चालवलाय, 4-4 माणसं असताना चालवलाय, अंगावर केसेस घेतल्या, रिकामी भारून धम्म परिषद केली। ही बौद्ध परिषद आपल्याला सक्षम करण्यासाठी मी कुठल्या राजकीय पक्षाचा सदस्य हे डोक्यातून काढून मी बौद्ध धम्माचा सदस्य आहे, बौद्ध धम्माचा एक पाईक आहे, उपासक आहे असं समजून ही धम्म परिषद आपल्याला यशस्वी करायचं। त्याचं नेतृत्व बौद्ध धर्मीयाचे नेते माननीय आठवले साहेबांनी स्वीकारलेले। ते रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणून अजिबात नाही। आतापर्यंतच्या धम्म परिषदा त्यांनी बौद्ध धम्माचे नेते म्हणूनच केलेले। त्यांचे जागतिक लेवलला त्यांनी बौद्ध धम्माचा प्रसार करायचा आणि ही परिषद चांगल्या परिस्थितीत यशस्वी व्हावी याकरता आपल्या सगळ्यांचं, मग उत्तर महाराष्ट्राला नेतृत्व दिलं साहेब। IPL मॅच तुमच्याकडे आहे म्हणून तुम्हाला नेतृत्व दिलं आणि ते नेतृत्व तुम्ही स्वीकारायचंय। त्या परिषदेचे अध्यक्ष माननीय आठवले साहेब आहे, आदरणीय भंते आहे, ते करणार आहेत। प्रकाश लोंढे या नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत, स्वागत समितीच्या, त्यांच्याकडे आपण नेतृत्व दिलं उत्तर महाराष्ट्रात, तर त्याचं नियोजन त्यांनी प्रकाश लोंढेने करायचंय। म्हणून ते जरी बौद्ध झालेले असले, त्यांनी जरी आपल्याला बौद्ध केलेलं असले, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधानानुसार सर्व धर्मियांना समान संधी देण्याची भूमिका मांडलेली। आपण सगळेजण बौद्ध आहोत आणि त्यामुळं या ठिकाणी आयोजित केलेल्या बौद्ध धम्म परिषदेला, नाशिक या धम्म परिषदेला जे धर्मदान आहे बऱ्यापैकी आज मिळालेलं आहे। या ठिकाणी जे स्टेजचा खर्च आहे 47 लाखाचं कोटीचे अर्थात दाखवलेला आहे। त्यामुळं खर्च या परिषदेला जास्त खर्च आहे आणि आलेले जे भिक्खू आहेत, आलेले पाहुणे आहेत, त्यांचं राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे। त्यानंतर सकाळी आपण बौद्ध धम्मच्या संबंधामध्ये चर्चा करणार आहोत आणि या बौद्ध धम्म परिषदेचा उद्देश एवढाच आहे की विश्व शांतीची आवश्यकता आहे। विश्वामध्ये चाललेला संघर्ष थांबला पाहिजे। ज्या पद्धतीने शाक्य आणि कोली यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला,
रोहिणी नदीच्या पाण्यावरून दोघांमध्ये प्रचंड अशा पद्धतीचा वाद निर्माण झाला आणि सिद्धार्थाला हे काही आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी गळत्याग केला आणि विश्वाला शांती देणारा एक बहुत मोठा विचार जो आहे विचार आहे तो बौद्ध धर्माच्या माध्यमातून सगळ्याच जगामध्ये पोचलेला आहे. सम्राट अशोकांचे फार मोठे योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे धर्मांतर आहे धम्मचक्र जे आहे सम्राट अशोकाने ज्या पद्धतीने धम्मचक्र जे आहे ते फिरवलं आणि सारा देश एकेकाळामध्ये बौद्ध होता. 2500 वर्षापूर्वी सगळा देश बौद्ध होता आणि नंतरच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र बौद्ध धर्माला मोठी शक्ती दिली आहे आणि जगातल्या 85 ते 86 देशामध्ये बौद्ध धर्माला मानणारे लोक आहेत. त्याप्रमाणे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना नाशिकमध्ये काळारा मंदिराचा सत्याग्रह केलेला होता त्या शहरामध्ये 2 मार्चला ही जी होत आहे त्या परिषदेला आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळावं त्याच उद्देशाने आजची बैठक या ठिकाणी ठेवलेली आहे. आपण सगळ्या बैठकीला